झालं. कुणाला सपोर्ट करता मग? मला नाही तर का येईना झालीत माझ्या बैठकीला? पैसे घेऊन सुद्धा येत नाही. शरद पवार पैसे देतो यांना. आता लोक हुशार झालेत, पैसे घेतात बैठकीला येण्यासाठी, पैसे वाटले जातात, पैसे घेतात लोक, आता बैठकीला येतच नाहीत. माहिती ना काय झालंय ते? आता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. या चला 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 चला, असा पाडण, असा उलटा करण, असा करण, ह्याव करण. आणि यावेळेस तर मराठ्यांना पण दम देणं चालू आहे बघा. आणि मला नाही तर कोणाला? मग कोणाला सपोर्ट करणार मग? मी तुमच्या लेकरांसाठी मरायला लागलो, तिळतिळ मरायला लागलो, मला नाही तर कोणाला सपोर्ट? काय झालं माहिती का? मला सांगितलंय 2-4 जणी, बोलूच नका त्याच्यावर. पण काही त्याच्या असे हास्य जत्रा बघितली ना की त्याच्यावर व्यक्त व्हावंसं वाटते. तर हास्य जत्रा आता अशी चालू आहे की याच्या काय बोलतात, नियोजन बैठका चालू आहे. कशाचं नियोजन त्याचं त्याला माहिती. आणि त्याच्या काही नियोजन बैठका चालू आहे, त्यात काही लोक येईना झालीत. मग याचाच चालू, कुणाला सपोर्ट करता मग? मला नाही तर का येईना झालीत माझ्या बैठकीला? पैसे घेऊन सुद्धा येत नाही. शरद पवार पैसे देतो यांना. आता लोक हुशार झालेत, पैसे घेतात बैठकीला येण्यासाठी, पैसे वाटले जातात, पैसे घेतात लोक, आता बैठकीला येतच नाहीत. लोकांना कळून चुकलेलं आहे आता. लोक काय त्या बैठकीला हजेरी लावत नाही बघा. मर तिकडचा. अशा पद्धतीमध्ये आता मराठ्यांना धमकावण्यात येत आहे. मराठ्यांना का येत नाही, का नाही, मी नको तर मग कोण पाहिजेत? आणि मराठी मला मदत करणार. मराठी असे इकडून असा म्हणतो, लगेच म्हणतो मराठी मराठी आता अशी हाल करणार आहे त्यांची. आता म्हणतो मी मुंबईला गेले की येतच नसतो. नको येऊ, तिथंच थांब, तिथंच पाल ठोकून तिथंच राहा. पण गरजेची आहे ना, कारण आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जी भाषा चालते कुठल्याही राज्यामध्ये ती म्हणजे हिंदी. म्हणजे आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो तरी आपल्याला ते लोक म्हणजे त्या हिंदी मध्ये बोलतात, त्यांच्या भाषेत नाही बोलत, आणि आपणही त्यांना हिंदी बोलतो. त्यामुळे हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि मला असं वाटतं ती पण पाहिजेत. पण मातृभाषा आपली मराठी आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नक्कीच मला तर वाटतं इंग्लिश मिडियम हे बंदच केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का? इंग्लिश मिडियम शाळा बंद करा. इंग्लिश मिडियम शाळाच नकोय आपल्याला. मराठी माध्यमिकमध्ये मुलांना घाला, मराठी मीडियम शाळा तयार करा म्हणावं. ते इंग्लिश मीडियम बंद करा, कारण आपली मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे आपल्या लेकरांना मराठीत शिकवलेलं लवकर कळेल ना. आपणही त्याला घरातमध्ये शिकवू शकतो. पण नाही, आपण लोकांनीच काय केलं माहिती का? या इंग्रजांनी पहिलं 150 वर्ष राज्य केलं आपल्यावर, आणि आता आपण बोकांडीच बसून घेतलं त्यांना. पार त्यांची भाषा आपण पार पैसे भरू भरू त्यांची भाषा शिकवायला लागलो आपल्या लेकरांना. हे किती म्हणजे सांगा ना तुम्ही. आपल्या देशाची जी संस्कृत भाषा आहे, आपली मातृभाषा जी मराठी आहे, त्याला आपण महत्त्व देत नाहीये. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्यांची भाषा आपण पैसे देऊन आपल्या पोरांना शिकवायला लागलो. पर आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे. आपल्या महाराष्ट्रात आपल्याच लेकरांना कामं नाहीयेत. आणि त्या रेल्वे स्टेशनवर आज मला सांगा तुम्ही, एकही मराठी मुलाचा स्टॉल नाही. इतकं वाईट वाटलं ना. एकही आम्ही सर्व रेल्वे स्टेशनच्या सर्व स्टॉलवर गेलो आम्ही, एकही मराठी मुलगा नाही. सर्व बाहेरचे. टेंडर घेतलेले मराठी माणसाने. त्याच्यानंतर म्हणजे मराठी माणसाने नाही सगळे घेतलेले, अण्णा पण आहेत. अण्णा लोकांनी पण टेंडर घेतलेले, मराठी माणसांनी पण जास्त नाही घेतलेले. म्हणजे काय असतं माहिती का? त्याच्यात कमिशन द्यावं लागतं ना टेंडर घेताना. मग जे जास्त कमिशन देईल त्याला टेंडर भेटतं. त्याच्यानंतर काय होतं माहिती का? आपल्या मुलांना नाही कामाला ठेवायचं. ती लोक काय करतात? UP बिहारची पोरं कामाला ठेवतात त्या स्टॉलवर. म्हणजे किती काय चाललं मला सांगा ना. आपण जनतेने ही दक्षता घ्यायला हवी की ज्या वेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला पाण्याची बॉटल घेताना ती 15 रुपयाची आहे, एवढं लक्षात ठेवा. का आपण त्यांना 5 रुपये फुकट द्यायचे? कशासाठी द्यायचे? ए छक्क्या तू कोण आहे ना? 50 वाल्या तुझ्या आता आहे ना, तू ती खिल्ली उडवतोय मला कळायला लागलं रे. पण नक्की तुला बघतील माझे सद्गुरू आहे ना, नक्की नक्की तुझ्याकडे बघतील बरं का रे. मग तुला कळेल काय शक्ती ती. मला माहिती आहे ना.
तू कोण आहे काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. तर मला सांगा बरं तुम्ही, मग रेल्वे स्टेशनवर का बरं मराठी मुलं नाहीयेत? कुठल्याच रेल्वे स्टेशनला नाहीये. अरे पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा नाहीये. मुंबई तर भरलीच त्यांनी. मुंबईवर तर कब्जाच त्यांचा आहे पूर्ण. का नाही मला सांगा ना. याच्यावर विचार केला पाहिजे. का बरं आपली लेकरं नाहीये तिथं? आपल्या मुलांची स्टॉल का नाहीये रेल्वे स्टेशनला? ब्लॉक करते. अरे कोण आहे तू? फेकावलात. कारण तुझ्या आईनं काय केलं माहिती का? शिनालपणा केला आणि तुला काढलं. तिनं काय तुला तुझ्या बापापासून काढलेलं नाही म्हणून तर फेक आयडिया घेऊ येतं ना इथं. तुझ्या आईनं काय केलं माहिती का? प्रत्येक घरात मध्ये जाऊन तुझी आई उलटी पडली आणि लोकांना म्हणली चढा मायावर, मग तू निघला. कोण आहे तू? त्याच्यामुळे मी तुला ब्लॉक करते. कारण इथं खानदानी लोक पाहिजेत मला. त्या फेक बापाला सुद्धा बाहेर काढीन मी. किती तुझ्या आईने किती थेबाचा तुला तयार केलेला आहे तर. अरे तुझ्या आईने तर बाजार बसवला अख्खा तुझ्या गावचा. तुझ्या गावातली लोक आहे ना, तुझ्या आईनं फापवली सगळी. अरे पेड अवलादींना तुम्हाला पैसे चालू झालेत आता. जरांग्याच्या पेड अवलादींना पैसे चालू झाले आता. त्याच्यामुळे पेड अवलादी आता जास्त पैदा झाल्या माझ्या अकाउंटला. पेड अवलादी ना पैसे चालू झालेत पेड अवलादींना. त्याच्यामुळे पेड अवलादी जास्त उगम पावल्यात. यांच्या आईने रात्रीचा नाईट पण ड्युट्या केल्या वाटतं. यांना पैदा केलं यांच्या आईने. हा म्हणतो माझ्या आईवर तर जरांग्यात चढला होता. बरं बाबा. तुम्ही नाही जळालेत तर माझी प्रगती कशी होईल? आणि माझ्यामुळं तुमचं घर चालतं, त्याच्यामुळं माझे उपकार माना. बघा इतके दिवस फेक कुठं मेले होते माहिती नाही, पण जसा जरांग्याने तो आव्हान केलंय फेक टीमला लगेच त्यांच्या अकाउंटला पैसे चालू झालेत. 1 रुपया कमेंट आणि फेक टीम लगेच ऍक्टिव्ह झाली. बघा चला माझ्यामुळं कुणाचं तरी घर चालतंय बिचारांना नाही का. 90 बिंटी भेटती माझ्यामुळं. इकडे 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 चल 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 चल. तो तुला चावत होता. लपली लपली पिले प्राचू. आणि तू तोंडावर घेतलं ना की लपती, आणि तू तोंडावरचं काढलं की येते परत तुला मारायला. चला बाय बाय.